आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या या बातम्या जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या। सरकार सातत्याने आरक्षण देणार असं सांगतंय, परंतु करत काहीच नाही। सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। तर जरांगे यांनी महिनाभरापूर्वी मुंबईत येणार सांगितलं होतं, पण सरकारनं काहीच केलं नाही, सुळेंचं वक्तव्य। इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सगळ्यांवरच अन्याय केलेला आहे। कारण ते सातत्याने आरक्षण देणार म्हणतात आणि करत तर काही नाही। शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। राज्यपालांकडून भाषणात मराठा आरक्षणाचा उल्लेख, तर देशाच्या विकासात महाराष्ट्राचंही योगदान। मुख्यमंत्री शिंदेंचा जनतेला संदेश। आरक्षण के संबंध में माननीय न्यायमूर्ति संदीप शिंदे सेवानिवृत्त की अध्यक्षता में समिति गठित की गई है। मई 2023 में क्यूरेटिव पिटीशन दायर की है। पार्थ पवारांची गुंड गजामारणे सोबत भेट हे अतिशय चूक। विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं विधान। भेटीबद्दल पार्थ पवारांना समजावणार असल्याचीही अजित पवारांची प्रतिक्रिया। मागणी संविधानाच्या कक्षेत आहे का याचा विचार आंदोलकांनी करावा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया। पुणे दौरा रद्द करत अजित पवार तातडीनं मुंबईत। पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द। मराठा मोर्चाबाबत तातडीच्या बैठकीसाठी मुंबईत परतल्याची माहिती। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीमधून खासदार पाठवणार। बारामतीमध्ये निवडणूक कोण लढवणार हे वरिष्ठ ठरवतील। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातला जीआर आजच निघण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठक। प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त सुद्धा बैठकीला उपस्थित।